या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी. भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ सोलापूरमध्ये प्रथमच येणार असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:25 हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये भारत का भविष्य या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर दादा शितोळे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती अध्यक्षा रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. ये भारत अनादि काल से कर्म प्रधान देश था, जाति प्रधान देश नहीं था. हमने जाति को इतना मजबूत कर दिया है कि जाति के अंदर जाति, जाति के अंदर जाति, जाति के इसको मारो उसको हटाओ, ये अगड़ा है, ये पिछड़ा है, ये ऐसा है, ये वैसा है, ये सब पाखंड किया. और ये भी हमको नहीं पता, ये ज्ञानी नहीं बताते हैं कि भारत में जातिगत जनगणना किसने कराई थी और कब कराई थी. रविवारी 7 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. तसंच सभागृहातील पहिल्या 3 रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलंय. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, कार्यकारिणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागावकर, प्रसिद्धी प्रमुख विनायक खोटकर आदी कार्यरत आहेत. व्याख्यानाला येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी हुतात्मा स्मृती मंदिराच्या आवारामध्ये स्क्रीन, खुर्च्या आणि स्पीकरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.